नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे व्हॉट आफ्टर कॅप राऊंड 1 अलॉटमेंट. या व्हिडिओमध्ये आपण फ्रेशमध्ये डिस्कस करू काय स्टेप्स घ्यायला पाहिजे. भरपूरशी व्हिडिओज तुम्हाला मिळून जाईल, चॅनलवर पण अवेलेबल आहे. इव्हन मी काही शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवलेले आहे, त्यामधून पण माहिती मिळेल. पण यामध्ये मी प्रॉपरली स्क्रीन शेअर करून व्यवस्थित फोकस कॅप राऊंड 1 बद्दलच आपण डिस्कस करूया, सो दॅट तुमच्याकडनं काही मिस्टेक होणार नाही. सो लेट आता बघा, तुम्हाला इथं स्क्रीन शेअर होत असेल. आपण ऑफिशियल वेबसाईटचाच हेल्प घेत आहे. इथे मी जर स्क्रोल करत जात आहे शेड्यूलमध्ये, तर इथं बघा कॅप राऊंड 1 दिसत असेल तुम्हाला, राईट. आता कॅप राऊंड 1 मध्ये आपण कोणत्या स्टेप्सला पार केलेलं आहे? ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन फॉर्म, जे की 11 जुलै टू 13 जुलै होतं. आता डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 हे आहे 15 जुलै 2026, म्हणजे 15 जुलैला लागणार आहे किंवा लागलं असेल तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत आहे तेव्हा. आता त्यानंतर काय काय स्टेप्स घेता येईल ते मी व्यवस्थित समजून सांगतो. बघा, मी झूम करत आहे. त्यानंतर काय, accepting the offered seat by the candidate through his or her login as per the allotment of cap round 1. याच्यामध्ये ए पॉईंट काय म्हणते मी समजून सांगतो. कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर द फर्स्ट प्रिफरन्स इन कॅप राऊंड 1 ऑटो फ्रीज shall accept the seat, pay the seat acceptance fees through the online mode. Such a candidate shall not be eligible for the participation in subsequent rounds. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला फर्स्ट प्रिफरन्स किंवा फर्स्ट ऑप्शन मिळाला आहे, अशा केसमध्ये ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. त्याला सीट एक्सेप्टन्स फीस पे करावं लागेल आणि तो पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल राहणार नाही. आलं लक्षात? त्यानंतर पॉईंट बी काय म्हणत आहे, कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड द सीट अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स अँड इफ सॅटिस्फाईड विथ द अलॉटमेंट अँड विश टू फ्रीज देअर अलॉटमेंट शाल ॲक्सेप्ट द सीट थ्रू द लॉग इन अँड शाल पे द सीट एक्सेप्टन्स फीस थ्रू ऑनलाईन मोड. सच अ कॅन्डिडेट शाल नॉट एलिजिबल फॉर पार्टिसिपेशन इन सबसिक्वेंट राईट्स. म्हणजे असा विद्यार्थी ज्याला अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स मिळालेला आहे, पण तो सॅटिस्फाईड आहे, आपल्याला जे कॉलेज किंवा ब्रँच मिळाली आहे, अशा वेळेस तो सेल्फ फ्रीज करू शकतो आणि तो स्टुडंट सुद्धा पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. आणि हे ऑप्शन कॅन्डिडेट्सनी केअरफुली सिलेक्ट करायला पाहिजे. सी ऑप्शन काय म्हणतं किंवा सी काय म्हणतं, कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स अँड वॉन्ट टू ॲक्सेप्ट इट सब्जेक्ट टू अप्लाय फॉर बेटरमेंट in the subsequent rounds must accept the allotted seat in round 1 and not freeze for betterment and shall pay the seat acceptance fees through online mode. आता असे कॅन्डिडेट ज्यांना अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स मिळालाय पण ते सॅटिस्फाईड नाही जे ऑप्शन मिळालेलं आहे, अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांनी सीट एक्सेप्टन्स फीस पे करायची, नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि ते पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार आहे. आता हे सगळ्या प्रोसेस कोणत्या डेट्स होणार आहे? 16 जुलै टू 18 जुलै या 2 ते 3 दिवसामध्ये होणार आहे. आता इथे डाऊट येतो की सर मला कॉलेजला जावं लागेल का, मला कोणत्या केसमध्ये कॉलेजला जाऊन ॲडमिशन करण्याची गरज आहे? तिथे क्लिअरली 5th पॉईंट तुम्ही रीड आउट करा. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ फीज आफ्टर कॅप राऊंड 1 हे कोणाकोणाला करायचं आहे? तर ए पॉईंट काय म्हणत आहे, कॅन्डिडेट्स हु हॅव बीन ॲक्सेप्टेड सीट ॲज पर द 4A अँड 4B अबोव मस्ट रिपोर्ट द अलॉटेड इन्स्टिट्यूट फॉर कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन. म्हणजे असे स्टुडंट जे पॉईंट नंबर 4 मधला जो ए आणि बी सेक्शन होतं, म्हणजे ज्यांनी ऑटो फ्रीज केलं किंवा ज्यांनी कॉलेजला सेल्फ फ्रीज केलं, अशा स्टुडंटनी कॉलेजला ॲडमिशन करण्यासाठी व्हिजिट करणं गरजेचं आहे. आणि व्हिजिट करताना पॉईंट नंबर बी क्लिअरली मेन्शन आहे, द इन्स्टिट्यूट शाल व्हेरीफाय द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड अपलोड द ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट्स इन द ऑनलाईन सिस्टम थ्रू इन्स्टिट्यूट लॉग इन इमिडिएटली अँड शाल इश्यू द सिस्टम जनरेटेड रिसिप्ट ऑफ कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन अँड फी पेड रिसिप्ट ऑफ द कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जायचे, जे पण फीज असेल तुमच्या कॅटेगरी किंवा सीट टाईपनुसार ते पे करायचे, तुम्हाला फीजची पण रिसिप्ट मिळून जाईल आणि तुमचं कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशनची पण रिसिप्ट मिळून जाईल. आणि हे सुद्धा तुम्हाला करायचं सेमच डेटला 16 जुलै टू 18 जुलै, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये. तर ही प्रोसेस आहे आफ्टर कॅप राऊंड 1 अलॉटमेंट. इथे पॅरेंट्स आणि स्टुडंटचे डाऊट्स असतात की सर मग मी बेटरमेंटला गेलो तर माझं जे पहिलं कॉलेज सिलेक्ट केलेलं ते राहणार काय? ते जाणार, ते कॉलेज ॲज इट इजच राहणार आहे. पुढचे जे कॅप राऊंड 2 राहील त्याच्यामध्ये जे ऑप्शन फॉर्मचे डेट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म एडिट, सबमिट, जे पण काही चेंजेस करायचे करू शकता. यावर पण डिटेल व्हिडिओ चॅनलवर मी घेऊन येणार आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अँड थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर अलॉटमेंट.